नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। शिंदे फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मनसेकडून 3 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून कळतीये। दिल्लीमध्ये अमित शहांसोबत झालेल्या बैठकीनंतर मुंबईतील बैठकीत सुद्धा 3 जागांचा प्रस्ताव मनसेकडून देण्यात आला अशी माहिती सूत्रांची आहे। दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिकच्या जागेसाठी मनसे आग्रही असल्याचं कळतंय। दक्षिण मुंबईमधून अमित ठाकरे, शिर्डीतून बाळा नांदगावकर यांच्या नावाची चर्चा असल्याचंही कळतंय। तर नाशिकमधून शांतिगिरी महाराजांच्या नावाचीही मनसेकडून चर्चा आहे। काही महत्त्वाच्या बाबी आपण पाहूयात। दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे, शिर्डीतून बाळा नांदगावकर आणि नाशिकमधून शांतिगिरी महाराज हे मनसेकडून लढणार आणि या 3 जागांचा प्रस्ताव मनसेनं महायुतीला दिल्याचं कळतंय। अधिक माहिती आपण घेऊयात आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, निकिता, आपल्याला माहिती आहे की संपूर्ण राज्यभरात मनसेची एक मोठी ताकद जी आहे ती आहे राज ठाकरे यांना मानणारा एक फार मोठा वर्ग राज्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये मनसेचा प्रवेश झाल्यानंतर आता राज ठाकरे यांना संपूर्ण लोकसभा निवडणुकीमध्ये खरं तर स्टार प्रचारक म्हणून एकूणच या ठिकाणी त्यांचा उपयोग करून घेतला जाईल। महायुतीमध्ये जो काही प्रस्ताव मनसेच्या वतीनं ठेवला जातोय त्यामध्ये कदाचित असं देखील होऊ शकतं की शिर्डी, त्याचप्रमाणे नाशिक लोकसभा आणि त्यासोबतच दक्षिण मुंबई लोकसभा या 3 जागांचा प्रस्ताव मनसेच्या वतीनं ठेवला जाऊ शकतो। किंबहुना तशी चर्चा आहे की मनसेच्या वतीनं अशा पद्धतीचे 3 प्रस्ताव ठेवले गेलेले आहेत। हे तीनही जे मतदारसंघ आहेत ते अत्यंत सेफ आणि सिक्युअर अशा पद्धतीचे मतदारसंघ आहेत। मनसेचं एक चांगलं केडर जे आहे ते या तीनही लोकसभा मतदारसंघात आहे। खास करून नाशिकमध्ये आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये 2012 साली जवळपास 40 नगरसेवक, पहिला महापौर राज्यातला, 3 आमदार, ही एवढी मनसेची ताकद नाशिकमध्ये होती। अर्थात मधल्या काळामध्ये मनसे निश्चितपणे बॅकफूटवर गेली होती, मात्र पक्षाची संघटना जी आहे ती निश्चितपणे अद्यापही स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामुळे नाशिकचा देखील निश्चितपणे विचार केला जाऊ शकतो। शांतिगिरी महाराज मनसेमध्ये येणार किंबहुना राज ठाकरेंची भेट घेणार या संदर्भातल्या चर्चा मागच्या काही काळापासून सुरू होत्या। राज ठाकरे नाशिकमध्ये आले त्यावेळेला देखील त्यांची आणि राज ठाकरे यांची भेट होणार होती, मात्र काही कारणास्तव ती भेट झाली नाही। मात्र शांतिगिरी महाराज यांची देखील चर्चा मनसेकडनं केली जाते। दुसरीकडे बाळा नांदगावकर आणि त्यासोबतच अमित ठाकरे असे 3 नावं जे आहेत ते या ठिकाणी चर्चांमधनं समोर येत आहेत। मात्र एक गोष्ट निश्चित आहे की महायुतीमध्ये मनसेचं आगमन झाल्यानंतर मनसे अत्यंत ॲग्रेसिव्हली या सगळ्या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडती आहे। राज्यात मनसेचा एक मोठा फायदा महायुतीला होणार आहे। स्टार प्रचारक म्हणून देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासोबत राज ठाकरे देखील आता स्टार प्रचारक म्हणून मैदानात उतरणार आहेत आणि त्याच्यामुळे मनसेला कुठेतरी कॉम्पन्सेट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे।